आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत। इचलकरंजी महापालिकेत भाजपचा महापौर झाला पाहिजे असं आवाहन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। इचलकरंजीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळतात, त्यामुळे सत्कारासाठी मैदान शोधून ठेवा असंही चंद्रकांत दादा म्हणाले। त्यातून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याचं त्यांनी सूचित केलं। इचलकरंजीत नामदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील भाजपचे आमदार आणि बूथ प्रमुखांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले आणि शहाजी भोसले यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेचे आमदार करण्याची मागणी केली। तर आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेऊ असं स्पष्ट केलं। लवकरच जिल्हा परिषद, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील। भाजपमधील सर्वांना बरोबर घेऊन एकदिलाने आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं। फेब्रुवारी महिन्यामध्ये नोटिफिकेशन निघालं, रचना लागायला सुरुवात झाली, मार्च एप्रिल परीक्षांचा गेला आणि मे मध्ये निवडणूक झाल्याचं होऊ शकतं। महानगरपालिका आणि आता राहुल आवाडेने म्हटल्याप्रमाणे ह्या 3 विधानसभा मतदारसंघातले झेडपी मेंबर हे जर अधिक संख्येने आपण आणले, म्हणजे बाकीच्या ठिकाणी आणून 10च्या 10 आमदार आपले आलेले आहेत, पण हे जर 3 विधानसभेतले जिल्हा परिषद सदस्य आपण चांगल्या संख्येने आणू शकलो तर जिल्हा परिषद अध्यक्षही व्हायला वेळ लागणार। असं सर्वदूर भारतीय जनता पार्टी महायुती असं सरकार आपण करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी म्हणून खूप जोराने केला पाहिजे। निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्की संधी मिळेल। त्यामुळे शिस्त पाळून कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी कार्यरत राहण्याचं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केलं। जिल्ह्यातील विधान परिषदेचा पुढचा आमदार भाजपचाच असेल असा विश्वास माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला अरुण इंगवले, प्रकाश दत्तवाडे, राजवर्धन नाईक निंबाळकर, मिश्रीलाल जाजू, प्रसाद खोबरे, जयेश बुगड, अनिल डाळ्या, अश्विनी कुबगडे, उर्मिला गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।